हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राणी तुपे। तर आम्ही आलेलो आहोत पानचक्की बघण्यासाठी। ज्या दिवशी बीबी का मकबरा बघितला त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे। तर हे बघा, ही आहे ती पानचक्की। तर इथून पाणी कुठून येतं याचा शोध अजूनपर्यंत लागलेला नाहीये। ते बघा, हे असं पाणी पडतं भिंतीमधून आणि या पाण्याचा शोध अजून काही लागलेला नाहीये की हे पाणी येतं तरी कुठून। ठीक आहे, आणि हे जे पाणी पडतं तर याच्या आधारावर एक जातं असतं, ते जातं फिरतं। आता ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवेलच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे असे शॉप्स लागलेले होते, तिथून आम्ही थोडीफार खरेदी सुद्धा केली आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, छान छान कमेंट्स करा। हे बघा फ्रेंड्स, हे आहे जातं आणि हे जातं जे फिरत आहे ते पाण्याच्या आधारावर फिरत आहे, ना की याला कोणी फिरवतंय। हे एक बघण्यासारखी गोष्ट होती, इथे खूप सुंदर वाटत होतं आणि याच्या पूर्ण बाहेर अशी जाळी लावलेली होती, पण कसा तसा मी तो शूट घेतला। आणि हे जातं फिरतं कसं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा। खालच्या साईडनं असं एक ही आता ते झालं पाणी आणि हे झालं चक्की, म्हणजे पानचक्की। हे बघा, हे पाणी पडतंय आणि इकडे चक्की फिरतीये, म्हणून त्याचं नाव पानचक्की असं आहे। आता ते पाणी कसं जात्याकडे जातं किंवा कसं हे तुम्हाला दाखवते। हे बघा, हे असं इथून फिरतं आहे, इथे पाणी पडतंय म्हणून ते फिरतंय आणि तिथे जातं फिरतंय। मला तुम्हाला एक्सप्लेन करता नाही येते व्यवस्थित, पण समजून घ्या आता। हे आम्ही खूप अगोदर बघितलेलं होतं, शाळेची ट्रिप वगैरे जायची त्यावेळेस आम्ही बघितलेलं होतं। त्याच्यानंतर बऱ्याच वर्षाच्या नंतर मी इथं आलेले होते। इथून असं थोडासा वास सुद्धा येत होता, घाण, पण ते पूर्ण पॅक होतं। हे बघा, असं पाणी पडतं, पण याचा शोध अजूनही लागलेला नाहीये की हे पाणी येतं कुठून। आणि याच्यामध्ये खूप माशा होत्या, खूप माशा, आणि काही लोक होते जे त्यांना खायला टाकत होते आणि ते माशा वगैरे असल्यामुळे तिथून एकदम वास येत होता, म्हणून आम्ही तिथे काही जास्त वेळ थांबलो नाही। अगदी 5 मिनिटातच आम्ही निघून गेलो।
इथे विशूसाठी आम्ही कॅप बघत होतो आणि 1-2 खेळणीसुद्धा बघत होतो. कॅप बघितली पण तो खूप जास्त महाग लावत होता, त्यामुळे मी काही घेतली नाही ती कॅप. आणि त्याला ते बबल्स घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही तिथून निघून गेलो. थोडा वेळ खेळलंसुद्धा. पहिलं जे घेतलं त्याच्यात बबल्स व्यवस्थित होत नव्हते म्हणून ते वापस केलं आम्ही. आणि माझ्या मावशीची मुलगी होती, तीही 1-2 वस्तू घेत होती.